सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्वजण जेवायला बसलेले असताना अस्मिता म्हणते की ही सायली, मी जर जेवायला असले ना तर माझ्या आवडीची भाजी अजिबात बनवत नाही. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता, तू कधी जेवायला नसतेस ग, दररोज तर तू इथेच जेवतेस ना. कल्पना म्हणते की घरात इतरही माणसे आहेत, तेव्हा नेहमीच काय तुझ्याच आवडीची भाजी करायची का अस्मिता. अस्मिता म्हणते की पूर्ण आजी नाही ना, त्यामुळे ठरवून सगळेजण मलाच त्रास देतात आणि रागाने अस्मिता आता जेवू लागते. तर आता सायली एक घास खाताच भाजीमध्ये मीठ जादा झाल्याचे सायलीला समजते आणि पटकन सायली म्हणते की मी आता दुसरी भाजी बनवून आणते. विमल म्हणते की थांबा थांबा, मी आता या भाजीमध्ये मीठ टाकते, त्यामुळे भाजी व्यवस्थित होईल. विमल ती भाजी पुन्हा व्यवस्थित करायला जाते तर अस्मिता म्हणते, झालं का विमल, माझ्या पोटात कावळे कोकायला लागले. सायली म्हणते की अहो, मी यामधून या भाजीचा डब्बा सुद्धा आता अर्जुन सरांना दिला, ते काय जेवतील. इकडे आता महिपत हा इन्स्पेक्टरला फोन करतो. इकडे आता महिपत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझं काम करा, मी तुमचं काम करतो आणि त्या कागदपत्रांवर माझं नावही येऊ देऊ नका. तर हसतच महिपत म्हणतो की अहो, करतो ना तुमचं काम, आपली नवीन साईट सुरू होती ना तिकडे तुमचं काम करतो. आणि तेवढ्यात पाठीमागून रविराज, साक्षी आणि तन्वी बाहेर महिपतच्या दिशेने येऊ लागतात. तेवढ्यात पाठीमागून रविराज म्हणतो की कुणाला प्लान देताय. तर पाठीमागे बघत आता महिपत हा रविराजला बघतो आणि म्हणतो, किल्लेदाराने इन्स्पेक्टर सोबत बोलताना मला बघितलं की काय. तर लगेचच आव आणत महिपत म्हणतो की आमचं लांबचे नातेवाईक आहे, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय, गरीब आहेत ना, म्हणून मी आमच्या एका साईटवर काम चालू असताना त्यांच्या नावाने फ्लॅट केला आहे, तर तेवढंच मला पुण्य मिळेल ना. तर रविराज खुश होतो आणि तन्वी म्हणते की वा, काय उदार मन आहे तुमचं. इकडे आता रविराज म्हणतो ते झालं ठीक, पण आता आपल्याला साक्षी ज्या जागेवर गेली होती ना ती जागा बघायला जायचंय. तर महिपत म्हणतो की चला ना, आणि आता सर्वजण साक्षी सोबत ती जागा बघायला जाऊ लागतात. इकडे आता सायली ही अर्जुनला फोन लावते, पण अर्जुन काही फोन उचलत नसतो. तेव्हा सायली कल्पनाला म्हणते की मी एक काम करते, मी यांच्यासाठी दुसरा डबा बनवते. अस्मिता म्हणते काही गरज नाहीये, रेस्टॉरंट का बंद झालेत का, स्ट्राईक आहे काही, अर्जुन जेवेल आता बाहेर. कल्पना म्हणते की सायली तू एक काम कर बरं, अर्जुनला मेसेज करून सांग की भाजी थोडीशी खारट झाली म्हणून. इकडे आता अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये असतो. तेवढ्यात डब्बा घेऊन चैतन्य तिथे येतो. तर अर्जुन म्हणतो की काय हा केर कचरा इथे, आणि एकही मला शांततेने इथे या ऑफिसमध्ये राहून देणार आहेत की नाही. तर चैतन्य म्हणतो अर्जुन तू शांत हो. तर अर्जुन म्हणतो कसं शांत हो चैतन्य, आपण केस हरलोय. चैतन्य म्हणतो की त्या माणसाला जर ऐकायचं नव्हतं तर त्या माणसामुळेच केस हरली, त्याला आपण काय करू शकतो. चैतन्य म्हणतो अर्जुन तू शांत हो बरं, सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही म्हणून तुझी चिडचिड होते. आणि आता चैतन्य हा अर्जुनला पुन्हा खुर्चीवर बसवतो. त्यानंतर चैतन्य आता अर्जुनला जेवावयास डिश वाढतो आणि म्हणतो की अर्जुन तू शांतपणे जेवून घे बरं का. एक घास खाताच अर्जुन लगेच पाणी पितो आणि म्हणतो चैतन्य काय हे, मला जेवण दिलं की मीठ दिलंय खायला. तर अर्जुन म्हणतो की खारट आहे ती भाजी अर्जुन. तर चैतन्य सुद्धा ती भाजी खातो आणि म्हणतो की ठीक आहे ना, कधी कधी होती माणसांकडून चूक. इकडे आता सर्वजण साक्षी सोबत त्या जागेवर येतात, कारमधून उतरतात. साक्षी म्हणते की रविराज सर हे बघा, मी याच जागेवर आले होते, त्या दिवशी मला खूप त्रास होत होता आणि याच रस्त्याने मी इथे येऊन गाडी पार्क केली. तर आता रविराज ती सर्व जागा आणि इकडे तिकडे बघू लागतो आणि साक्षीला म्हणतो की साक्षी इथे कुठे CCTV कॅमेरा सुद्धा दिसत नाहीये, मग कोर्टाला तू खरं बोलते हे कसं सांगायचंय. तर आता ते ऐकून तन्वी विचार करते की ही साक्षी आणि महिपत या किल्लेदाराला ही अशी स्टोरी सांगून काय करणार आहेत. रविराज म्हणतो की इथे कसलेच पुरावे नाहीयेत, CCTV जर असते तर तुझे गाडीचे चाक बघता आले असते, तुझी एखादी वस्तू इथे पडली की नाही ते बघता आले असते. तेव्हा रविराज म्हणतो की आता हे काहीच होऊ शकत नाही. तर साक्षी म्हणते की सर प्लीज असं काही करू नका, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. साक्षी म्हणते की सर आयुष्यात पहिल्यांदा मी दारू पिली आणि या चुकीची मला एवढी मोठी शिक्षा भोगायला लागणार आहे का. साक्षी हात जोडून म्हणते की डायरेक्ट खुनाचा आरोप, सर खरंच मी काही केलेलं नाहीये. साक्षी म्हणते सर मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज यातून मला बाहेर काढा. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येऊन त्याचे कामाच्या फाईल काढून इकडे तिकडे पसारा झालेला असतो. तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की सर हे काय, मी आत्ताच पसारा आवरून गेले होते.
आणि किती तुम्ही पसारा करून ठेवलाय आणि हा ओला टॉवेल असा तुम्ही कॉटवरती नका टाकून ठेवू. त्यानंतर एक एक गोष्ट गोळा करत सायली म्हणते की सर असं नका करीत जाऊ, एक एक छोटी छोटी गोष्ट विसरता तुम्ही. तर आता अर्जुनला राग येऊ लागतो. सायली म्हणते की सर मी गेले ना तर तुम्हाला फोन सुद्धा नाही करू शकत, कारण तुम्ही मला काय काय गोष्टी ऐकवताल ना ते मला माहीत आहे. तर लगेचच अर्जुन सायलीला थांबवत म्हणतो की मी इथे काम करतोय आणि तुमची नॉनस्टॉप बडबड सुरू आहे मिस सायली. अर्जुन म्हणतो की मला जरा शांतता हवी सायली, तेव्हा तुम्ही तुमचे तोंड बंद करताल का जरा. सायलीच्या हातातील तो टॉवेल घेत अर्जुन आता कॉटवर फेकतो आणि म्हणतो की हा टॉवेल मला कॉटवर ठेवायचा आहे, किती छान दिसतोय तो. तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही एवढं काय चिडताय. तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला फक्त माझ्याच चुका दिसतात सायली. अर्जुन म्हणतो की तुमच्या चुका दिसत नाही ना, तुम्ही मला खारट भाजी दिली. तर सायली म्हणते की मी लगेच फोन केला होता सर, पण तुम्हीच फोन उचलला नाही. पुन्हा सायली बोलू लागते तर हात जोडून अर्जुन म्हणतो की प्लीज सायली आता तुम्ही काहीही बोलू नका. अर्जुन म्हणतो की समोरचेचा मूड काय आहे, सिच्युएशन काय आहे याचा काहीच अंदाज नसतो सायली, तुम्हाला ते जरा शिका. रागाने अर्जुन म्हणतो की मिस सायली मला आता शांतता हवी आहे, तेव्हा प्लीज माझ्याशी बोलायला येऊ नका तुम्ही. सायली म्हणते की अगोदर मला कळत नव्हतं पण आता व्यवस्थित कळायला लागलं, माझ्या बोलण्याचा आणि वागण्याचा तुम्हाला किती त्रास होतोय सर ते. सायली म्हणते की सर पण आता तुम्ही इरिटेट नाही होणार, तुम्हाला शांतता हवी आहे ना. सायली म्हणते दिली शांतता, यापुढे मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही आणि तुमच्या कानावर माझ्या बोलण्याचा एकही शब्द येणार नाही याची मी खात्री बाळगी. हवं तर हे माझं वचन आहे असं तुम्ही समजा, असे सायली अर्जुनला बोलते. इकडे आता प्रेमाने सायली ही प्रताप, अश्विन आणि कल्पनासोबत जेवत असते. ती म्हणते की आई आजकाल तुम्ही खूप कमी जेवता, तेव्हा भात घ्या, त्यानंतर मी सर्वांना मठ्ठा बनवणार आहे. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि जेवणासाठी खुर्चीवर येऊन बसून तिरप्या डोळ्यांनी सायलीकडे बघतो. तर सायली जेवण करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो पाणी दे मला. तर पटकन सायली मग्ग्यामधून पाणी घेऊन तो ग्लास खाली ठेवते. तर अर्जुनने हात पुढे केलेला असतो तेव्हा लगेचच अर्जुन हा त्याचा हात पाठीमागे घेतो. तर कल्पना, प्रताप हळूच गालात हसतात. लगेच कल्पना म्हणते की सायली त्याला भाजी वाढ. तर भाजीची डिश सायली ही अर्जुन समोर ठेवते आणि जेवू लागते. तर सर्वजण आता अर्जुन सायलीकडे बघू लागतात. त्यानंतर अर्जुन दुसरी भाजी मागतो. तर पटकन दुसऱ्या भाजीच्या डिशचे सायली झाकण काढते आणि पुन्हा जेवू लागते. तर आता अर्जुन रागाने ती भाजी त्याच्या डिशमध्ये टाकतो. तर इकडे अश्विन आणि अस्मिता बघतच असतात. अर्जुन जेवण करू लागतात. सायलीचे जेवण झालेले असते आणि पटकन सायली ही उठून किचनमध्ये जाते. तर आता सायली किचनमध्ये जाऊन मठ्ठा बनवायला घेते. इकडे आता कल्पना, अर्जुन जेवण करत असतात. इकडे आता सायलीने मस्तपैकी मठ्ठा बनवून त्या मठ्ठ्याचे 6 ग्लास भरवलेले असतात. त्यानंतर आता सायली ते ग्लास घेऊन सर्वांना देते. तर अर्जुन हात पुढे करतो तेव्हा सायली हा अर्जुनचा ग्लास पुन्हा टेबलवर ठेवते आणि मठ्ठा पिऊ लागते. मठ्ठा पिताच अश्विन म्हणतो की वा सायली वहिनी, आत्ता मला जेवण पुरं झाल्यासारखं वाटतंय. इकडे आता अर्जुन तो मठ्ठा पिताच म्हणतो की हा तर आळणी मठ्ठा आहे, यामध्ये तर मीठच नाहीये. तर आता सर्वजण हे अर्जुनकडे बघू लागतात. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये आलेले असतात. त्यानंतर आता रागाने सायली पुन्हा ती रूम सर्व आवरून ठेवते. तर लगेचच अर्जुन म्हणतो की आज मी नाईट म्युझिकची कन्सेप्ट ऐकली होती, ती पहिल्यांदा आज फील करतोय. त्यानंतर आता अर्जुन हा कामावरून घरी येतो. तर बेडरूममध्ये सायली नसते. तेव्हा अर्जुन आता बाथरूमचा दरवाजा उघडतो. तर तिथेही सायली नसते. तेव्हा आता अर्जुन खाली कल्पनाकडे येतो आणि सायलीची विचारपूस करतो. रडण्याचे नाटक करत आणत कल्पना म्हणते की आता गेली सायली निघून, कर आता तुला काय करायचं ते. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर आता कल्पना आणि सायलीने मोठी खेळी खेळत सायली आता घर सोडून गेल्याचे अर्जुनला सांगितलेले असते. तेव्हा आता अर्जुनचे सायलीवरचे प्रेम समोर येऊन पुन्हा अर्जुन सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.